नमस्कार, मी आशिष. VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रात तुमचं स्वागत आहे. वळूयातच सविस्तर वृत्ताकडे. स्वतःला सिंगम समजत सामान्य जनता तसेच पत्रकारांशी अरेरावी व उद्धट वागणूक देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकरता आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी एका खासगी संस्कार शिबिराचं आयोजन करावं अशी आवश्यकता आता भासू लागली आहे. सोमवार दिनांक 14 ऑगस्टला जयस्तंभ चौकात बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या संयुक्त विद्यमानं अखंड भारत दिनाच्या रूपात कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राम दरबार प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं सोहळा मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पाडला गेला. मात्र 16 ऑगस्टला सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. दुपारी बजरंग दल व विहिपचे पदाधिकारी जेव्हा या बाबतीत सिटी कोतवाली ठाण्यात पोहोचले तर त्यावर पोलिसांमार्फत असं सांगण्यात आलं की 14 तारखेला घेतलेल्या कार्यक्रमाच्या विषयी तुमच्यावर आंदोलनाची कलम 135 लावण्यात आली आहे. अमरावतीमधील पत्रकार सुद्धा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या तक्रारीबद्दल बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना विचारणा केली त्यावेळी मनीष ठाकरे यांनी या तक्रारीबद्दल स्पष्टीकरण देण्यास टाळाटाळ केली. याबद्दल बजरंग दलच्या पदाधिकाऱ्यांनी DCP सातव यांची सुद्धा भेट घेतली असता बजरंग दल सोबत पत्रकार यावेळी DCP सातव यांच्या कक्षात माहिती घेण्यासाठी गेले. यावेळी DCP सातव यांनी पत्रकार बंधूंशी उद्धटपणे व अपमानास्पद वागणूक देत कक्षाच्या बाहेर काढलं. बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्यावेळी DCP सातव यांची भेट घेतली असता या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन पोलीस निरीक्षक मनीष देशमुख यांना नोटीस देणार असल्याचं आश्वासन दिलं. मात्र DCP सातव यांनी पत्रकारांसोबत केलेल्या उद्धट व अपमानास्पद वागणुकीमुळे बजरंग दलाच्या पदाधिकारी व पत्रकार नाराज दिसले. DCP साहब ने ऐसा कहा है कि PI साहब को वो मेमो देने वाले हैं, ऐसा उन्होंने हमें बताया. जबकि पूरी परमिशन थी, सब चीज़ें बाकायदा बराबर थी, कोई तकलीफ नहीं थी, रोड क्लियर था. ये सब होने के बावजूद भी जो व्यवहार कोतवाली पुलिस स्टेशन से हुआ उसकी एक्चुअली पूरी कंप्लेंट थी. जब ये DCP साहब को ये सब समझाया, उनके पास में सब आने के बाद भी उन्होंने डायरेक्ट हमारे सामने ही कोतवाली में बात करी और उनको उनके शब्दों में जो भी बताना है वो बताया और हमें आश्वस्त करा कि ये जो 135 वाले जो केसेस हैं वो नहीं लगेंगे और उनको मेमो दिया जाएगा. शहरातील काही पोलीस अधिकारी स्वतःला सिंघम समजू लागले असून जनतेला व देशाचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकार बंधूंना काय खलनायक समजतात काय? एका बाजूला पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक शहरातील गुंडागर्दी, दादागिरी संपवण्याच्या प्रयत्नात असतात. दुसऱ्या बाजूने मात्र शहर पोलीस अधिकारी आपल्या पदाचा धाक लोकांना तर दाखवताना दिसतातच, मात्र आता तर हे चक्क लोकशाहीच्या आधारस्तंभाला धाक दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर या संपूर्ण प्रकरणाबाबत शहर पोलीस आयुक्त आपल्याच खात्यातील कर्मचाऱ्यांना कोणत्या पद्धतीने समजूत काढतील किंवा समजावून काढतील की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. 14 तारीख को विश्व हिंदू परिषद बजरंग दल की ओर से अखंड भारत सभा का आयोजन किया गया होता, जिसकी पूर्व माहिती सिटी कोतवाली पुलिस स्टेशन को दी गई थी. पत्र द्वारा हमने उनसे परमिशन की मांग की थी. 14 तारीख को जब यह कार्यक्रम संपन्न हुआ, पार्किंग प्लेस था और यह पार्किंग प्लेस जिनके अंतर्गत आता था उन दुकानदारों से हमने बाकायदा परमिशन लेके उनसे इजाज़त लेके यह कार्यक्रम संपन्न किया. इस कार्यक्रम में स्थानीय किसी नागरिक को किसी प्रकार की कोई भी तकलीफ हुई नहीं. परंतु आज हमें यह सूचना मिली कि सिटी कोतवाली में हमारे ऊपर 135 की कलम दाखिल करके गुनाह दाखिल किया गया है. इस बारे में हम सिटी कोतवाली के PI से चर्चा करने गए. जब हम अधिकारी लोग उनसे चर्चा करने गए तो उनकी भाषा जो थी बहुत ही अभद्र थी. अभद्र भाषा का प्रयोग करते हुए उन्होंने यह कहा कि यह एरिया मेरे अंतर्गत आती है और मैं जैसा चाहूँ वैसे तुम्हारे ऊपर केस लगाऊंगा. अगर तुम लोग मेरे से ज़्यादा बात करेंगे तो आगे से तुम्हारा कोई भी प्रोग्राम होने नहीं दूंगा. इस प्रकार की अभद्र भाषा का विवरण हमारे सामने उन्होंने किया और इसी के बारे में आज हम पुलिस आयुक्तालय आके साहब से मिलने आए हैं कि क्या भारत माता का पूजन करने पर इस देश में हमारे ऊपर केसेस लगाए जाएंगे. ब्यूरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती.
वळ्यात पुढच्या बातमीवर. अल्पवयीन मामे बहिणीवर अतिप्रसंग करून धमकावणाऱ्या व खोटी तक्रार दाखल करणाऱ्या आरोपीला अखेरकार पोलिसांनी अटक केली आहे. कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करून 19 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत आरोपीची रवानगी केली आहे. अमरावती शहराजवळील परसोडा परिसरात 2 दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर 2 नराधमांनी अत्याचार केल्याची घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या गुन्ह्याची सखोल माहिती फ्रेजरपुरा पोलिसांनी केली असता धक्कादायक प्रकार समोर आलाय. 2 दिवसांअगोदर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या परसोडा शिवारात विटांच्या कारखान्यात मजुरी करता आलेल्या मध्य प्रदेशातील एका कुटुंबातील मुलीला तिच्या वडिलांनी काही जडीबुटी आणण्यासाठी 13 वर्षीय मुलीला तिच्याच मामे भावासोबत जंगलात पाठवले. याच मुलीवर अतिप्रसंग झाला होता आणि याची तक्रार पीडित मुलीसोबत गेलेल्या मामे भावांनी राजू उर्फ बैजू नावडे वय वर्ष 30 राहणार बोथी अंबाडा याने केली असता म्हणजे या तक्रारीमध्ये फिर्यादी राजू उर्फ बैजू कावडेनी पोलिसांना दिलेल्या बयानामध्ये सांगितले की जंगलामधून काही जडीबुटी आणण्यासाठी आम्ही दोघे गेलो असता अज्ञात 2 इसबांनी मला मारठोक केली व बांधून ठेवलं. माझ्या मामे बहिणीवर जी 13 वर्षाची आहे तिच्यावर 2 नराधमांनी अतिप्रसंग केला. या घटनेचं गांभीर्य बघून फ्रेजरपुरा पोलिसांनी स्थळाची पाहणी केली व संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणातील फिर्यादीच आरोपी निघालाय. या नाबालिग मुलीवर कोण्या तिसऱ्यानं अतिप्रसंग केला नसून मुलीच्या मामे भावानंच तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलंय. राजू उर्फ बैजू कावडे यानेच स्वतः 13 वर्षीय नाबालिग मामे बहिणीवर अतिप्रसंग केला व त्यातील जीवे मारण्याची धमकी दिली आणि स्वतःच फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात चुकीची तक्रार दाखल केली. फ्रेजरपुरा पोलिसांनी कलम 376(2), 323, 506 व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत राजू उर्फ बैजू कावडे याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. संस्कृती जोपासत तसेच एकमेकांना सहकार्याची भावना जोपासत बाल गोपालांनी सुद्धा दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केलाय. दिनांक 14 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण सर्व भारतभर साजरा करण्यात आला असून जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा मोठा उत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो. मुंबईमध्ये तर मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. 9 थरांपर्यंत मानवी मनोरे लावून दहीहंडी फोडल्या जाते आणि या स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसांची लयलूट केल्या जाते. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की हे युवक एकमेकांच्या खांद्यावर चढून एवढे उंच मानवी मनोरे तयार करतात. खरं तर यालाच म्हणावं एकजुटी आणि एकमेकांवरील विश्वास. खरं तर हीच आहे आपली भारतीय संस्कृती. आता हेच बघा ना की हे लहान लहान मुलं या दहीहंडी उत्सवाचा किती आनंद घेत आहेत. आजच्या पिढीवर विदेशी संस्कृतीचा वाढत चाललेला प्रभाव यावर मात करत भारतीय संस्कृती जोपासण्याचं कार्य हे चिमुकले करतायत. एकमेकांचा हात पकडत एकमेकाच्या खांद्यावर चढून ही दहीहंडी फोडण्याच्या उद्देशानं हे सर्व बाळकृष्ण एकत्र आले आहेत. किती विश्वास आहे यांचा एकमेकांवर. खरं तर अशाच प्रकारे कोणतेही मतभेद न ठेवता कोणी आपल्या कर्तव्याने वर चढण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्याला सर्व मिळून सहकार्य करायला हवे. याच उदात्त हेतूनं कदाचित हा दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. कोणतेही मतभेद, जातपात, उचनीच, रागलोभ मनाशी न बाळगता हे कृष्ण किती छान हा दहीहंडी उत्सव साजरा करतायत आणि खरंच काळाची सुद्धा गरज आहे असे उत्सव साजरे करण्याची. हे उत्सव साजरे करत राहिले तर हे बाळकृष्ण पुढे भारतीय संस्कृती व घरातील आदर्श संस्कार विसरणार नाहीत व आयुष्यात आपल्या आई वडिलांचं व देशाचं सुद्धा नाव मोठं करतील. याचबरोबर मराठी बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा VCN न्यूज. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती, अहो हो कोण आहे ती, गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी.
पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई. विदर्भाची गृहलक्ष्मी दिनांक 15 ऑगस्ट पासून आपल्या घरी. GTPL सेट टॉप बॉक्स मध्ये VCN न्यूज चॅनल नंबर 72, UCN सेट टॉप बॉक्स मध्ये चॅनल नंबर 81 वर रोज रात्री 8 वाजता व पुन्हा प्रक्षेपण रोज सकाळी 8 वाजता. पाहत रहा विदर्भामधील खवयगिरींचा एकमेव कुकिंग शो. आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. विश्रांतीनंतर मी आशिष पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. वळूया आता पुढच्या बातमीकडे. वळूयात पुढच्या बातमीकडे. करो योग रहो निरोग म्हणत आधुनिक योग भवन निर्माण होण्याच्या उदात्त हेतूनं कालिका माता मैदान महावीर नगर येथे दिनांक 15 ऑगस्ट रोजी योग कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. करो योग रहो निरोग असं म्हणत महावीर नगर कालिका माता मैदान प्रभाग क्रमांक 20 नगरवासियांकरता आधुनिक योग भवन निर्माण व्हावं या सात्विक हेतूनं दिनांक 15 ऑगस्ट 2017 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर राजेंद्र तायडे, लोकसाहित्यिक नाना रमतकार, शारदा महिला बचत गटाच्या सुमनताई कैथवास, योगतज्ञ शिक्षक गोविंद राऊत तसेच समाजसेवक संजय मळणकर, शिवसेना विभाग प्रमुख विनोद खडसे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचं आयोजन करताना नानाभाऊ रमतकर, ज्ञानेश्वर मोरे, सुमनताई कैथवास, बाळू भगत, प्यारेलाल मोहकार, नलिनीताई डवले, मंदाताई भगत, दिलीप अडसोळ, वर्षा सराफ, अर्चना चौधरी, वंदनाताई मोरे, जयाताई चौहान तसेच सर्व योग साधक व प्रचारकांनी उपस्थितांचे आभार मानले. वळूयात पुढच्या बातमीकडे. अकोला येथे संपन्न झालेल्या एकांकिका स्पर्धेत अमरावतीची एकांकिका अनुरागमने एकूण 9 बक्षिसे पटकावत अभिनेता योगेश सोमण यांच्या हस्ते संपूर्ण टीमला गौरवण्यात आलाय. दिनांक 15 ऑगस्ट रोजी अकोला येथे स्वातंत्र्य करंडक एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या अंतर्गत आशय प्रोडक्शन अमरावती तसेच मिलिंद कहाळे निर्मित, वैभव देशमुख लिखित व दिग्दर्शित एकांकिकेला पारितोषिक मिळालंय. त्यामध्ये निर्मिती द्वितीय अनुराग या एकांकिकेला पारितोषिक देण्यात आलं. यामध्ये निर्मिती, संहिता, दिग्दर्शन, नेपथ्य, पुरुष अभिनय, स्त्री अभिनय, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत तसेच उत्तेजनार्थ अभिनय पुरुष या पुरस्काराने अभिनेता योगेश सोमण यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आलाय. तिवसा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या असलेल्या प्राथमिक मराठी शाळा भारसवाडी व जिल्हा पूर्व प्राथमिक माध्यमिक मराठी शाळा शिदवाडी येथे तिवसा विधानसभा युवक काँग्रेसचे रितेश पांडव यांच्या संकल्पनेतून आमदार यशोमती ठाकूर मित्रमंडळाच्या वतीनं दोनही शाळेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना छत्रीचं वाटप करण्यात आलंय. सध्या पावसाळा सुरू असून मात्र जोरदार पाऊस नसला तरी ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी साधी छत्रीही खरेदी करू शकत नाही. दरवर्षी पावसाळ्यात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता हा उपक्रम हाती घेण्यात आलाय. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून तिवसा विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रितेश पांडव व तिवसा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गजानन अळसपुरे, शेषरावजी राठोड, पंढरी चव्हाण, माजी सरपंच नरेंद्र अळसपुरे, कैलास विघ्ने, पवन अरमळ, रुपेश महल्ले, पवन नागमोते, सतीश पांडव, हिम्मत कांबळे, जितेंद्र अळसपुरे, अंकुश पांडव यांच्या हस्ते छत्र्यांचं वाटप करण्यात आलं असून यावेळी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच भारसवाडी, शिदवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. 2 शाळेतील जवळपास शेकडो विद्यार्थ्यांना छत्रीचं वाटप करण्यात आलंय. शेतकरी व मोलमजुरी करून घरचा चरितार्थ चालवणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या डोक्यावर भेट स्वरूपात असलेली छत्री ही त्यांच्या चेहऱ्यावरील हसू फुलवणारी ठरत होती. तर हे होतं आजचं मराठी बातमीपत्र. तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिर रोड, रायली प्लॉट, अमरावती. किंवा तुम्ही आमच्याशी थेट संपर्क करू शकता स्क्रीनवर दिलेल्या या नंबर्सवरून. विदर्भाशी जुळलेले ज्वलंत प्रश्न अचूक, निर्भीड आणि बिनधास्त बातम्यांसाठी बघत रहा VCN न्यूज. नमस्कार.
जमियतुल उलेमा हिंद संघटनेच्या वतीनं अंजनगावसह दर्यापूर शहरात अमन मार्च रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून या रॅलीने धार्मिक एकतेसह सक्षम भारत निर्माण करण्याचा संदेश दिलाय.